आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणजे काय, त्यांना अधिकार कोणते असतात, त्यांची कार्य कोणती, संविधानात त्यांच्याबद्दल नेमक्या काय तरतुदी आहेत. भारताचे राष्ट्रपती हे आपण जरी सर्वोच्च मानत असलो, सर्वोच्च प्रमुख मानत असलो तरी सर्व मेन मुख्य कार्य करण्याचं काम हे आपल्या पंतप्रधानांकडनं होत असतं. तर त्यांच्याबद्दल नेमकं काय त्यांना अधिकार प्राप्त झाले, त्यांची कर्तव्य काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये समजून घेऊ. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. भारताचे पंतप्रधान आपण समजून घेऊ, सोबतच पंतप्रधानासोबतच काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणजे मंत्री परिषद सुद्धा आपण समजून घेऊ. भारताचे पंतप्रधान हा भारतीय शासन व्यवस्थेतील एक सर्वात प्रभावशाली पद आहे. 74 कलम 74 आणि 75 अंतर्गत पंतप्रधान आणि मंत्री परिषदेचे घटनात्मक स्थान हे निश्चित करण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, आर्टिकल 74 मध्ये PM आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचा उल्लेख येतो. 75, 76, 77 हे जर आपण महत्त्वाचे समजून घ्यायचे जर झाले पंतप्रधानांचे कलम, तर 75 मध्ये जे आपलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे ते लोकसभेला कसं उत्तरदायी आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 76 मध्ये आपल्या भारताचे अटॉर्नी जनरल जे आहेत त्यांचा उल्लेख आहे. कलम 77 जर समजून घ्यायला तर भारत सरकारचा जो आपला कारभार आहे तो प्रेसिडेंटच्या नावाने कसं चालतो, इन प्रेसिडेंट्स नेम तो कसा चालतो तो आपण समजून घेऊ. 77 आणि ही महत्त्वाची कलम आहेत आपल्या PM आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर आपल्या भारताच्या एक्झिक्युटिव्ह विषयीची, ती आपण लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचा कार्यकारी प्रमुखाची म्हणजे एक्झिक्युटिव्ह हेडची भूमिका जरी राष्ट्रपतींकडे असली तरी प्रत्यक्ष सत्ता ही आपल्या पंतप्रधान आणि मंत्री परिषदेकडे असते. पंतप्रधान हा संसदेच्या लोकसभा या सदनामध्ये बहुमत असलेल्या गटाचा प्रमुख नेता असतो आणि राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करत असतात. आणि पार्लमेंटरी शासन पद्धती आपल्या भारतात असल्यामुळे पंतप्रधान हा फर्स्ट अमंग इक्वल्स असा मानला जातो, म्हणजे सर्व समान नसणाऱ्या व्यक्तींमधील पहिला. हे लक्षात घ्या. इक्वल्स म्हणजे कोण, तर सर्व लोकसभेचे सदस्य असतील, सर्व मंत्रिमंडळ असेल, मंत्री परिषद असेल, त्यांच्यातला पहिला म्हणजे पहिला असण्याचा मान, फर्स्ट अमंग इक्वल्स असण्याचा मान हा पंतप्रधानांकडे मानला जातो. त्याच्यानंतर भारताचे कार्यकारी प्रमुख म्हणजे एक्झिक्युटिव्ह हेड म्हणून पंतप्रधान हे सर्वात भारताच्या लोकशाहीतील एक शक्तिशाली पद आहे आणि राष्ट्रपती यांची नियुक्ती करतो, पण त्यांनी लोकसभेच्या बहुमताचा विश्वास मिळाला असा. कुठच्या लोकसभेच्या बहुमताचा, इकडे संसदेच्या असा शब्द वापरलेला नाहीये, एवढं लक्षात ठेवा. सरकार जे असतं ते लोकसभेमध्ये अस्तित्वात आहे, तसं लोकसभेमध्ये बहुमताचा आणि विश्वासाचा ठराव आणून तिथे आपलं बहुमत सिद्ध करत असतं. आणि लोकसभेत जेव्हा सरकार कोसळतं ते सुद्धा लोकसभेत जेव्हा सरकार आपलं अविश्वास ठराव येत असतो, विश्वास आपला सरकार गमावून बसतं, बहुमत आपलं सरकार गमावून बसतं, तेव्हा सरकार कोसळतं. राज्यसभा हे स्थायी सभागृह असतं, पण सरकार बनतं कोसळतं ते कुठे, लोकसभेमध्ये. पंतप्रधान हे मंत्री परिषदेचे म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे हेड असतात आणि पंतप्रधान हे सरकारचे डी फॅक्टो म्हणजे खरेखुरे, ज्याला आपण दुसऱ्या भाषेत ऍक्च्युअल असं म्हणू शकतो. आणि राष्ट्रपती हे डी ज्युरे म्हणजे बाय राईट, म्हणजे एखाद्या नियमाने राष्ट्रपती हे सरकारचे प्रमुख असतात. कोण, तर राष्ट्रपती. पण ऍक्च्युअल ताकदी ज्या असतात, खरेखुरे ज्या शक्ती आहेत सरकार चालवण्याच्या, त्या कोणाकडे, तर आपल्या भारताच्या पंतप्रधानांकडे असतात. ते खरेखुरे प्रमुख मानले जातात. पंतप्रधानांची नियुक्ती आर्टिकल 75(1) नुसार राष्ट्रपती नियुक्ती करत असतात, पण ते लोकसभेत बहुमत सिद्ध करू शकतील अशा पक्षाचा नेता असणं ते आवश्यक आहे. कुठे, लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध करू शकतील अशा पक्षाचा नेता. कोणतेही पात्र सदस्य, लोकसभा किंवा राज्यसभा, वारंवार आपण मगापासून लोकसभेचा उल्लेख होतोय, परंतु पंतप्रधान कोण होऊ शकतात, तर लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये कुठेही सदस्य असणारा व्यक्ती हा पंतप्रधान होऊ शकतो. मात्र 6 महिन्यात त्याला संसद सदस्य होणे बंधनकारक आहे. ह्या मुद्द्याबद्दल जर तुम्हाला अधिक स्पष्टपणे सांगायचं झालं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून नियुक्ती होते, साधारणपणे आताच्या काळात आपण पाहतो की लोकसभा निवडणूक पार पडते. तिथे जसे नरेंद्र मोदी 2014 असतील, 2019 असतील, 2024 असतील, या निवडणुकांमध्ये वाराणसी मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले, वाराणसी मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले आणि त्या सर्व निवडून आलेल्या 543 खासदारांपैकी एक असणारे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. का, तर ज्या पक्षाचं सरकार अस्तित्वात आलंय NDA, त्यातला प्रमुख घटक पक्ष कोण, तर भारतीय जनता पक्ष, त्याचे ते प्रमुख नेते म्हणून ते पंतप्रधान. पण बऱ्याच वेळा असं सुद्धा घटना झालेल्या आहेत भारताच्या इतिहासात की अचानक एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान बनवण्याची वेळ आलेली आहे.
जसं मागच्या काळात राजीव गांधी होते, त्याच्यानंतर सरदार मनमोहन सिंग होते, यांना पंतप्रधानपदी बसवण्यात आलेलं होतं. राजीव गांधी यांना तर इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लगेचच पंतप्रधान बनवण्यात आलं होतं काही दिवसातच. त्यावेळी अशा व्यक्ती ह्या कोणत्याही सदनाच्या सदस्य नव्हत्या, लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल. तेव्हा लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही सदनांपैकी कोणत्याही एका सदनामध्ये या व्यक्तीला सदस्य म्हणून निवडून येणं बंधनकारक असतं. किती? 6 महिन्यांच्या आत, म्हणजे पंतप्रधान झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये त्यांना सदस्य होणं बंधनकारक असतं आणि मग ते पंतप्रधान पद त्यांचं कायम राहतं. अन्यथा 6 महिन्याच्या आत जर ते निवडून आले नाही तर त्यांचं पंतप्रधान पद जाऊ शकतं. त्याच्यानंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यास राष्ट्रपती सर्वात शक्य पर्याय निवडतात. काय? तर कोअलिशन लीडर, म्हणजे घटक पक्षांचा, एखाद्या घटक पक्षांचा प्रमुख. जेव्हा साधारणपणे आघाडी जी असतात ना, जसं आपल्याकडे आत्ताचे जे सरकार आहे ते एनडीएचं आहे, बीजेपीचं नाही. भारतीय जनता पक्षाने एकट्याने 272 जागा क्रॉस केल्या आहेत का? तर नाही. सर्व घटक पक्ष मिळून यांनी एनडीए स्थापन केलेलं आहे. स्थापन काय केलं आहे तर NDA, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, यांचं सरकार अस्तित्वात आहे, ज्यातला प्रमुख पक्ष कोणता? बीजेपी. आणि प्रमुख नेते याचे कोणते? तर नरेंद्र मोदी, म्हणून हे पंतप्रधान. ह्याच्या आधी कोणाची सत्ता होती एनडीएच्या आधी? तर एनडीएच्या आधी होती UPA, ज्यातला प्रमुख पक्ष कोणता? तर काँग्रेस. आणि जेव्हा ह्या UPA आणि NDA ह्यांना काय म्हटलं होतं तर कोएलिशन्स, म्हणजे आघाडी. आणि या आघाडींचे जे प्रमुख असतात त्यांना आपल्याकडे पंतप्रधान बनवलं जातं. म्हणजे आता आपल्याकडे कोण आहे तर नरेंद्र मोदी, त्याच्या आधी कोण होते तर सरदार मनमोहन सिंग. परंतु समजा अनेक वेळा असे सुद्धा काही घटना होते की जेव्हा पंतप्रधान पद रिक्त झालेलं असतं त्यावेळी केअरटेकर PM बसवले जातात, तात्पुरती नियुक्ती केली जाते, काळजीवाहू पंतप्रधान त्या पदावरती बसवले जात असतात. कार्यकारी अधिकार, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स जर पंतप्रधानांच्या समजून घेतल्या तर सर्व मंत्र्यांची नियुक्ती, त्यांची पदविल्हेवाट आणि खातेवाटप, म्हणजे त्यांना पद द्यायचं का नाही द्यायचं, दिलं तर कोणतं द्यायचं, हे सर्व निर्णय कोणाकडे असतात तर पंतप्रधानांकडे असतात. शिवाय राष्ट्रपती आणि मंत्री परिषद या 2 घटकांचा संपर्क साधणारा प्रमुख दुवा हे आपले पंतप्रधान असतात. त्याच्यानंतर धोरणात्मक अधिकार पंतप्रधानांच्या समजून घेतले तर सरकारची धोरणे ते ठरवतात आणि कॅबिनेट बैठका घेत असतात. शिवाय संसदेत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचं कार्य हे पंतप्रधान करत असतात आणि आवश्यक प्रसंगी राष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्याचा सल्ला सुद्धा आपल्या पंतप्रधानांकडून दिला जात असतो. पुढे प्रशासकीय अधिकार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स पंतप्रधानांचे समजून घेऊ, ज्याच्या सचिव स्तरावरील सर्व अधिकारी आणि सर्व मंत्रालयांचे समन्वयक आपले पंतप्रधान मानले जातात. शिवाय देशातल्या आपत्ती, युद्धजन्य स्थितीमध्ये देशात नेतृत्वही भूमिका पार पाडण्याचं कार्य हे आपले पंतप्रधान करत असतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे परराष्ट्र दौरे असतील, करार असतील, मैत्री करार असतील, यांचे नेतृत्व आपले भारताचे पंतप्रधान करत असतात. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं काम राष्ट्रपतींच्या द्वारे आपले पंतप्रधान करत असतात. काही महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रपती आपले आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर जात असले तरी काही महत्त्वाची अशी निर्णय घेण्यासाठी काही ठिकाणी स्वतः पंतप्रधानांना जावं लागतं, तेव्हा ते पंतप्रधान हे भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या बैठकांना, त्या करारांना हे भारताचे पंतप्रधान जात असतात. आणि पंतप्रधानांचा दर्जा मगाशी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट अमंग इक्वल्स मानला जातो, ज्याला प्रायमस इंटर पॅरेस अशी सुद्धा टर्म संबोधली जाते. पुढे जाऊया. मंत्री परिषद पंतप्रधानांचं कार्य ज्यांच्या सोबत पार पडतं, त्यांना सहाय्य करण्यासाठी जे मंत्री अस्तित्वात असतात त्या सर्व मंत्र्यांची मिळून काय असते ही कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स. या कौन्सिल ऑफ मिनिस्टरची 3 स्तरांची रचना आहे. 3 स्तरांची रचना कोणती? कॅबिनेट मिनिस्टर्स आपण ऐकले असतील, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, मिनिस्टर ऑफ स्टेट, जिचा अनेक वेळा उच्चारण लिहिलेला असा मिनिस्टर ऑफ स्टेट MOS आपण पाहिलं असेल. शिवाय उपमंत्री म्हणजे डेप्युटी मिनिस्टर्स. हे 3 प्रकार मंत्री या प्रकाराचे असतात. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. आणि या संपूर्ण कौन्सिल ऑफ मिनिस्टरची, या 3 मंत्र्यांची एकूण संख्या ही सदस्य संख्या लोकसभा सदस्य संख्येच्या फक्त 15% पर्यंत मर्यादित आहे. म्हणजे एकूण 543 पैकी 91 घटना दुरुस्ती ही लागू करण्यात आली. 2003च्या 91 घटना दुरुस्ती का करण्यात आली तर अनेक वेळा इतर पक्षांमधले नेते आणि सदस्य आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना मंत्रिपदाचा आमिष देऊन किंवा इतर कोणतीही आमिष देऊन त्यांना आपल्या सरकारमध्ये आणि आपल्या पक्षामध्ये सामील करून घेऊन
मंत्रिपद दिली जायची आणि मंत्रिमंडळाचा आकार जो होता तो मागच्या काही वर्षापूर्वीपर्यंत आपण पाहिलं तर फुगवटा होत चाललेला, मंत्र्यांची संख्या वाढत चालली होती. म्हणजे सदस्य संख्या पण तेवढीच आणि मंत्र्यांची जवळजवळ 40-50% तेवढे मंत्री परत काही उत्तरेतल्या राज्यात फिरत होते आणि त्याच्यावर ते नियंत्रण यावं म्हणून 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली 2003 साली, ज्याच्या नियमानुसार काउन्सिल ऑफ मिनिस्टरची म्हणजे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री या तिन्ही प्रकारच्या मंत्र्यांची एकूण संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या 15% असू शकते. म्हणजे लोकसभेत 543 सदस्यांच्या 15% म्हणजे 81 पर्यंत आणि महाराष्ट्राचं जर उदाहरण द्यायचं झालं तर 288 सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये आहेत आणि या 288चे 15% म्हणजे साधारण 43 पर्यंत मंत्री महाराष्ट्रात आणि केंद्रात 81 पर्यंत मंत्री असू शकतात. ही कमाल मॅक्झिमम संख्या इतक्यापर्यंत सहसा आपल्या सरकारकडनं झालं जात नाही, कारण उपमंत्री असतील तेही जास्त पदं दिली जात नाहीत, पण महत्वाचे मंत्री कॅबिनेट मंत्री आणि मिनिस्टर ऑफ स्टेट या पदावरती दिले जातात, ज्यांची कमाल सदस्य संख्या मॅक्झिमम नंबर किती असेल हा 15% म्हणून 91व्या घटना दुरुस्तीने ठरवून देण्यात आलेला आहे. पुढचा नियम काय पाहू, संपूर्ण मंत्री परिषद पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करते आणि राष्ट्रपतींच्या समोर संयुक्तरित्या उत्तरदायी असते, म्हणजे जॉईंटली अन्सरेबल असते. राष्ट्रपतींना कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतात, ही संपूर्ण मंत्री परिषद पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींना उत्तरदायी असते. पुढे पाहूया, आपण अनेक वेळा मंत्रिमंडळ हा उल्लेख ऐकला असेल, पण आपण मग असं उल्लेख करतो मंत्री परिषद. तर मंत्री परिषद आणि मंत्रिमंडळ यांच्यात नेमका फरक काय जर आपण समजून घ्यायचा झाला तर मंत्री परिषदेचा उल्लेख आर्टिकल 74 मध्ये करण्यात आलेला आहे आणि मंत्रिमंडळासाठी कोणताही विशेष असं स्पष्ट कलम नाहीये. मंत्री परिषद म्हणजे आकाराने मोठी असते कारण याच्यात सर्व प्रकारचे मंत्री असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे म्हणजे कोणते, तर कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत, त्याच्यानंतर मिनिस्टर ऑफ स्टेट आहेत आणि तिसरा प्रकार होता डेप्युटी मिनिस्टर्स. हे तिन्ही प्रकारचे मंत्री मंत्री परिषदेत समाविष्ट होत असतात. पण कॅबिनेट ज्याला मंत्रिमंडळ असं संबोधलं जातं त्याचा अर्थ फक्त हे कॅबिनेट मिनिस्टर हा एकच प्रकार मंत्रिमंडळात येत असतो. त्यानंतर भेटीची वारंवारता म्हणजे संपूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टरची क्वचितच भेट होत असते, पण मंत्रिमंडळ म्हणजे कॅबिनेटची नियमित आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची सतत भेट, त्यांचे मिटिंग्स होत असतात. त्यानंतर निर्णय प्रक्रिया म्हणजे प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत जास्त हे सर्व मंत्री भाग घेत नाहीत, परंतु कॅबिनेट म्हणजे प्रत्यक्ष निर्णय घेणारा गट असतो. याची गोपनीयता मंत्री परिषदेची जर सांगितली तर तुलनेने कमी, कारण का तर अर्थात सदस्य संख्या जास्त असल्यामुळे गोपनीयता तितकीशी टिकून राहत नाही, परंतु कॅबिनेटची निर्णय प्रक्रियेत गुप्तता फार महत्त्वाची मानली जाते आणि म्हणजे कमीत कमी सदस्यांची संख्येची. कॅबिनेट मिनिस्टर तुम्ही ऐकलं असेल पाहिलं असेल तर सर्वच मंत्र्यांना कॅबिनेटचा दर्जा मिळत नाही, त्यामुळे मोजकेच कॅबिनेट मंत्री असतात जे विश्वासाचे असतात, जे काम करण्यासाठी योग्य असतात आणि गोपनीयता जे पाहू शकतात. त्यामुळे गोपनीयता महत्त्वाची असल्यामुळे गोपनीयता पाहू शकणार आणि सर्व बाजूंनी क्वालिफाईड असणाऱ्या लोकांनाच कॅबिनेट मिनिस्टर पदाचा दर्जा मिळत असतो. त्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर्स, मिनिस्टर ऑफ स्टेट आणि डेप्युटी मिनिस्टरचा समाविष्ट होत असतो आणि मगही सांगितल्याप्रमाणे फक्त कॅबिनेट मिनिस्टर म्हणजे मंत्रिमंडळ. पुढे जाऊया, मंत्री परिषदेचं कार्य आणि जबाबदाऱ्या काय त्या आपण समजून घेऊ. सामूहिक जबाबदारी असते त्यांची, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला तर लोकसभेसमोर आणि राष्ट्रपतींसमोर ती असते. लोकसभेसमोर सामूहिक जबाबदारी जी त्यांची असते त्याला आर्टिकल 75(3) आणि मंत्री परिषद विधेयकांचे प्रारूप तयार करतं, धोरण निर्धार करतं आणि आंतरराष्ट्रीय करार आणि बजेटची मांडणी करतं. या सर्व कामांमध्ये मंत्री परिषदेचा सहभाग सक्रियपणे असतो. शिवाय पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली निर्णय प्रक्रिया चालते आणि सर्व मंत्र्यांना ते मान्य करावे लागते. त्यानंतर कोणताही मंत्री धोरणांची असहमत असेल, त्याची त्याला संमती नसेल, त्याच्याशी विरोधाभास असेल, त्याची काही मतं वेगळी असतील, विरोधी मतं असतील, तर अशा वेळी त्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. का? कारण त्याचं सर्व मंत्र्यांचं एकमत असणं सरकार चालण्यासाठी अनिवार्य आहे. आणि मंत्री संसदेत प्रश्नांना उत्तर देतात, चर्चांमध्ये सहभागी होतात आणि शासकीय विधेयकांचे स्पष्टीकरण करत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या, सर्व मंत्री संसदेत प्रश्नांना उत्तर देतात. फक्त लोकसभा किंवा फक्त राज्यसभा असा उल्लेख नाही, तर संसदेतल्या प्रश्नांना उत्तर देत असतात. आता मागे सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान तसेच इतर मंत्री सुद्धा लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही सभागृहामधल्या कोणत्याही एका सभागृहात सदस्य होऊन अगदी पंतप्रधान किंवा मंत्री सुद्धा होऊ शकतात. म्हणजे जसे आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर, हे कोणतीही लोकसभा निवडणूक लढवत नाहीत, तर ते राज्यसभेवरचे सदस्य आहेत आणि राज्यसभेवरचे सदस्य असताना ते मंत्रिमंडळात आपल्या समाविष्ट आहेत. मंत्री कॅबिनेट मिनिस्टर आहेत, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, आणि त्यांना जेव्हा संसदेकडनं एखादा प्रश्न विचारला जातो, म्हणजे ते राज्यसभेचे सदस्य असले तरी लोकसभेतनं सुद्धा त्यांना एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांच्या
खात्याकडे एखादा प्रश्न वर्ग केला जाऊ शकतो आणि मग तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी ते राज्यसभेचे सदस्य असले तरी लोकसभेत सुद्धा जावं लागतं. फक्त फरक कसा असतो की ते राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे त्यांची वोटिंग राईट जे आहे ते फक्त वोट करण्याचा अधिकार फक्त राज्यसभेपुरता मर्यादित आहे. लोकसभेमध्ये एखादं विधेयक असेल किंवा त्यांच्याच खात्याविषयी जरी एखादी चर्चा चालू असेल त्याच्या सुद्धा वोटिंग राईट त्यांना नसतो. ते ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्याच सभागृहात फक्त ते वोट करू शकतात. 91वी घटना दुरुस्ती याचा आताच मगाशी उल्लेख झाला 2003 साली झाली होती. त्याचं कारण काय त्याची पार्श्वभूमी काय ते आपण समजून घेऊ. तर 1990च्या दशकात केंद्र आणि राज्यांमध्ये अनेक अपात्र लोकप्रतिनिधींना किंवा आपल्या पक्षाची ताकद वाढवावी, आपले सरकार मजबूत व्हावं यासाठी इथून तिथे घेण्याचे प्रकार सुरू होते. अनेक वेळा दलबदलूपणा केला जात होता, पक्ष बदलले जात होते. याच्या वेळी 10वी घटना दुरुस्ती 1985 साली करण्यात आली होती, तरी सुद्धा हा प्रकार कायम सुरू होता. कारण सत्ताधारी पक्ष अपात्र खासदारांना मंत्रीपद देऊन राजकीय संख्याबळ आपलं टिकवून ठेवत होते आणि मंत्रिमंडळ फुगवटा सतत होत असताना मंत्रिमंडळ फुगवण्याच्या प्रवृत्तीमुळे त्या राज्यावरचा किंवा सरकारवरचा वित्तीय बोजा वाढत होता, अकार्यक्षमता वाढत होती आणि मूळ म्हणजे भ्रष्टाचार वाढत होता. एक साधन तुम्हाला थोडक्यात समजावायचं जर झालं तर मंत्री परिषदेचं जर मंत्रिमंडळाचा आकार जर सतत वाढत गेला तर अर्थात हे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी घेतलेले आहेत, इतर घटक पक्षांचे असू शकतात. तेव्हा या सदस्यांवर बंधनं ठेवणं, नियंत्रण ठेवणं हे त्या प्रमुखाला म्हणजे पंतप्रधानाला किंवा मुख्यमंत्र्यांना शक्य होत नाही. कारण हे 2-4 सदस्यांचं जे ताकद वाढवण्यासाठी जे घेतलेले असतात ते आपलीच मनमानी करत असतात आणि अशा मनमानी करणाऱ्या व्यक्तीकडे अकार्यक्षमता तर असतेच असते, पण त्याच्याकडनं भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात बोकावतो आणि जे आपल्या राज्यकारभारासाठी देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर सुद्धा चांगलं नाही. आणि यावर उपाय म्हणून 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली, जी या दलबदलू लोकांच्या विरोधात होती आणि मंत्रिपद नियंत्रणावर केंद्रित करणारी होती. म्हणजे जर असे पक्ष बदली करणाऱ्या लोकांना मंत्रिपद मिळणार नाही आणि मिळून किती लोकांना मंत्रिमंडळात पद मिळेल तर फक्त सदस्य संख्येच्या 15% लोकांना, असं या 91व्या घटना दुरुस्ती 2003 साली नमूद करण्यात आलं. केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या ही लोकसभा आणि विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असू शकत नाही. मोठ्या राज्यातील मंत्रिमंडळांचे फुगवत चाललेले स्वरूप थांबवण्याची तरतूद अनेक प्रचंड प्रमाणात उपयुक्त ठरली आणि दल बदलू प्रतिबंधक कायद्याने 10व्या अनुसूचीमध्ये सुधारणा करून कोणताही अपात्र खासदार मंत्री म्हणून नियुक्त होऊ शकत नाही असं थेटपणे नमूद करण्यात आलं. शिवाय अशा अपात्र खासदारांना दया दाखवून मंत्रिपद दिले जात होते त्यावर पूर्णपणे बंदी आणली आणि राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर राजकीय पक्षांची ओळख निश्चित करण्यासाठी हे निर्बंध महत्वाचे ठरले. राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवण्यासाठी पक्षाने 4 राज्यात निवडणुका जिंकणे सुद्धा आवश्यक ठरलं असं सांगण्यात आलं. पंतप्रधान मंत्री परिषद या गोष्टी आपण जाणून घेतल्या, 91वी घटना दुरुस्ती सुद्धा समजून घेतली. इतर सुद्धा महत्त्वाचे विषयांवर आपण असेच लेक्चर आणि व्हिडिओज बनवत राहू. एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या आणि इतर माहितीपूर्ण व्हिडिओ सुद्धा तुम्ही समजून घ्या, पहा आणि त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.